देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल। नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा। पुण्यातील बांधकाम व्यावसायिकानं तक्रार केली। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर। पार्थ पवारांवर कारवाईचा थेट उल्लेख नाही। तेजवानी, दिग्विजय पाटील, तारू आणि येवलेंवर कारवाईची शिफारस। आखाती देशात हल्ले प्रतिहल्ले सुरूच। अमेरिकेचा F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा। अमेरिकेची अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही। अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती। शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचा इराणला 15 तर इराणचा 6 अटींचा फॉर्म्युला। इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली तर इराण विरोधात युद्ध सुरूच ठेवा, सौदी अरेबियाचा ट्रम्पना आग्रह। आखाती युद्धात अमेरिका दुसऱ्या सर्वात मोठ्या तैनातीकडे 7,000 मरीन सैनिक घेऊन 2 युद्धनौकांचा ताफा होर्मुझच्या दिशेनं। अमेरिकेच्या सैनिकांची आखातातली संख्या 50,000 होणार। चितळे डेअरीचे महत्वाचे आधारस्तंभ आणि एमबी चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं निधन। 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर जयसिंगराव पवारांचं संशोधनपर लिखाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।